श्री स्वामी समर्थ. शनिवारची गुप्त तोडगे जे 99% लोकांना माहीत नाहीत, हे अत्यंत प्रभावी पण गुप्त परंपरेतील उपाय आहेत. 1. काळ्या कावळ्याला पहिला घास द्या. शनिदेवाचा दूत आनंदी राहतो आणि नकारात्मक ग्रहदोष शांत होतात. 2. काळे तीळ आणि तेलाने दिवा लावा. शनिदेवाची प्रसन्नता वाढते आणि अडथळे आपोआप दूर होतात. 3. शनिवारी संध्याकाळी लोखंडी ताटात दिवा लावा. काळ्या ऊर्जेचे रूपांतर शुभ ऊर्जेत होते. हे फार कमी लोक करतात. 4. शनिदेवाला काळे तीळ, तेल आणि झेंडूची फुले अर्पण करा. 7.5 किंवा अष्टम शनीचा त्रास कमी होतो. 5. घरच्या पश्चिम कोपऱ्यात काळ्या कपड्यावर एक लोखंडी नाणी ठेवा. पैशाची गळती थांबते आणि स्थिर उत्पन्न वाढते. 6. काळे तीळ गुळासोबत मुंग्यांना द्या. शनी प्रसन्न होतात, दुर्भाग्य संपते आणि कर्माचा भार हलका होतो. 7. रात्री ओम शन शनेश्वराय नमः 108 वेळा जपा. हे गुप्त मंत्र जप शनिदेवाशी थेट संवाद उघडतो. लोकांना याची कल्पनाही नसते. शनिवारी हे 7 उपाय गुप्त तोडगे केल्यावर शनीचा राग नाहीसा होतो आणि भाग्य दरवाजे उघडतो. हे उपाय फार थोड्या लोकांना माहीत आहे, पण जे करतात त्याचं नशीब उजळतं. 8. काळं मीठ घराच्या 4 कोपऱ्यात शिंपडा. नकारात्मक शक्ती नष्ट होतात आणि घरात शनीचा कोप टिकत नाही. 9. काळा कपडा जमिनीवर टाकून त्यावर 7 काळे तीळ टाका. हे करताना ओम प्राम प्रीम प्रीम स शनीश्वराय नमः म्हणा. अचानक येणारे खर्च आणि तणाव शांत होतात. 10. शनिवारी पहाटे पिंपळाच्या झाडाभोवती 7 प्रदक्षिणा घाला. हे गुप्त उपाय कर्मबंधन कमी करतात आणि शुभफळं वाढवतात. 11. शनिदेवाच्या फोटोसमोर तेलात काळी मिरी टाका आणि दिवा लावा. नजरेचा आणि दृष्टीदोषाचा प्रभाव संपतो. 12. घरात जुने लोखंडाचे तुकडे ठेवू नका. शनिवारीच बाहेर टाका. अशुभ ग्रहबल नष्ट होतो आणि नवीन संधी येतात. 13. काळ्या कुत्र्याला तुपाची पोळी द्या. शनीची प्रसन्नता मिळते आणि कोर्ट कचेरी वादविवाद टळतात. 14. शनिवारी सकाळी काळ्या तिळाच्या पाण्याने आंघोळ करा. शरीरातील नकारात्मकता नष्ट होते आणि मन शांत राहतं. 15. शनिवारी रात्री काळ्या कपड्यात निळे फूल ठेवून उशीखाली ठेवा. वाईट स्वप्न आणि दुष्ट नजर संपते. हा फार गुप्त उपाय आहे. हे शनिवारचे 8 ते 15 गुप्त तोडगे शनीचा कोप शांत करून भाग्याची वाट खुली करतात. हे कोणालाही सांगू नका, कारण हेच तुमचं गुप्त भाग्य आहे. 16. शनिवारी सूर्यास्तानंतर काळ्या कपड्यात थोडं मोहरीचं तेल बांधा आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फेकून द्या. घरातील भांडणं, तणाव आणि अडथळे शांत होतात. 17. शनिदेवाला काळ्या उडीदाचे 7 बिया आणि थोडं तेल अर्पण करा. शनीची कृपा मिळते आणि कामामध्ये गती येते. 18. शनिवारी लोखंडी वाटीत पाणी आणि काळे तीळ ठेवून शनिदेवापुढे ठेवा. दिवा लावा. पैशाचा प्रवाह वाढतो. अडकलेले पैसे परत मिळतात. 19. शनिवारी झाडू बदलून नवीन घ्या. जुना झाडू बाहेर फेकताना शनी दोष नष्ट हो असा संकल्प करा. घरातील दारिद्र्य आणि अडचणी कमी होतात. 20. शनिवारी लसणाच्या 7 पाकळ्या काळ्या कपड्यात बांधून दरवाजाच्या मागे ठेवा. नकारात्मक शक्ती आणि दृष्टीदोष घरात शिरू शकत नाही. 21. शनिदेवाला काळं वस्त्र अर्पण करा आणि त्यावर 1 रुपया ठेवा. दर शनिवारी असं केल्याने आर्थिक संकटातून हळूहळू सुटका होते. 22. शनिवारी सकाळी साखर आणि काळे तीळ मुंग्यांना द्या.
कर्मबंध कमी होतात आणि पितृदोष शांत होतो. हे शनिवारचे गुप्त तोडगे तुमच्या नशिबाला नव्या उंचीवर नेतात. शनी प्रसन्न झाला की संकट आपोआप दूर होतात. 23. शनिवारी रात्री शनीच्या दिशेला पश्चिमेकडे तोंड करून ओम शनीश्वराय नमः हा मंत्र 108 वेळा म्हणा. शनीची कृपा मिळते, अडथळे आणि मानसिक ताण कमी होतो. 24. काळ्या कपड्यात 1 लिंबू आणि 7 लवंगा बांधा आणि शनिवारी संध्याकाळी पायाजवळ ठेवा. वाईट नजरेचा आणि जादूटोण्याचा प्रभाव संपतो. 25. शनिवारी काळ्या घोड्याच्या नालचे लोखंडी मुख्य दरवाजाच्या वरती बसवा. घरात नकारात्मक शक्ती येत नाही. शनीचा त्रास कमी होतो. 26. शनिवारी सकाळी काळ्या कपड्यात थोडे तीळ आणि पाणी भरून पिंपळाच्या मुळाशी अर्पण करा. पितृदोष शांत होतो आणि जीवनात स्थैर्य येते. 27. काळ्या कावळ्यांना भात, तूप आणि गूळ द्या. शनी प्रसन्न होतो आणि पितरांचा आशीर्वाद मिळतो. 28. शनिवारी मंदिरात काळ्या घंटीला हलकेचे स्पर्श करा आणि शनिदेव माझ्यावर कृपा ठेव म्हणा. भय, अस्थिरता आणि मनातील असुरक्षितता दूर होते. 29. शनिवारी सायंकाळी काळ्या तांदूळाचा थोडा भाग जमिनीवर टाका आणि म्हणावं, ज्या अडचणी आहेत त्या जमिनीत समावोत. हे अतिशय प्रभावी कर्मशुद्धीकरणाचं साधन आहे. 30. शनिवारी काळा ऑनिक्स किंवा नीलम खडा स्वच्छ करून उजव्या हातात धारण करा. गुरूंनी सल्ला घेतल्यावरच आयुष्य स्थिर होतं, आर्थिक प्रगती वाढते आणि आत्मविश्वास द्विगुणित होतो. शनिवारी केलेले हे 23 ते 30 गुप्त तोडगे तुमचं भाग्य उजळवतात. शनी जेव्हा प्रसन्न होतो तेव्हा नशिबालाही नवा सूर लागतो. 31. शनिवारी सकाळी काळ्या कपड्यात 7 काळे तीळ, 7 तांदूळ आणि 1 रुपया बांधा. हे पोटाजवळ ठेवून ओम शनीश्वराय नमः म्हणा. अचानक मिळणारा पैसा आकर्षित होतो. 32. काळ्या उडदाचे 1 मूठ धान्य शनिदेवाला अर्पण करा. व्यापारात नफा, अडकलेले पैसे मिळतात आणि आर्थिक स्थैर्य वाढतं. 33. शनिवारी तेलाचा दिवा लावून त्यात 1 लवंग टाका. पैशाची गळती थांबते आणि घरात स्थिर समृद्धी येते. 34. शनिदेवाच्या नावाने 108 वेळा ओम प्राम प्रीम प्रौम सा शनीश्वराय नमः जप करा. हे नियमित केल्यास नशिबाचा अडथळा दूर होतो. 35. काळं मीठ आणि थोडं मोहरीचं तेल मिक्स करून शनिवारी घराच्या दारावर शिंपडा. लक्ष्मी टिकते, नकारात्मकता बाहेर जाते. मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.